नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे खरीप पीक विमा 2023-24. 26,300 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जिल्हानिहाय म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती गाव आणि त्यांची किती आणेवारी ही मिळून पीक विमा हा दिला जाणार आहे, ही माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही माहिती बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघू शकता सरसगट पीक विमा जाहीर, पीक विमा पात्र जिल्ह्यांची यादी. हे बघू शकता तुम्ही वेबसाईटवर. तारीखसुद्धा बघू शकता तुम्ही 20 डिसेंबर 2024. चला तर आता आपण बघूया पुढे. त्याचबरोबर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे की पीक विमा जाहीर झालेली आहे. जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. त्यामध्ये पात्र गाव कोणते ठरले आणि आजच्या माहिती आपण बघणार आहोत की हे पात्र गावामध्ये किती गाव कोणत्या जिल्ह्यातील पात्र आहे. तर आपण जर पहिला जिल्हा बघितला तर तो पहिला जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यामधील 98 गाव पात्र झाले आहेत. त्यांची अनिवार्य आहे ती म्हणजे 47 आलेली आहे. त्याची जी अनिवार्य असते ना ती 47 मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर जालना जिल्हा, जालना जिल्ह्यातील 144 गाव पात्र झालेले आहेत. त्यांची जी अनिवार्य आहे ती आहे 48. त्याचबरोबर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात जर पाहिलं तर मित्रांनो 64 गाव हे पात्र झालेले आहेत आणि त्यांची अनिवार्य आलेली आहे ती म्हणजे 48. जर आपण पुढचा जिल्हा जर बघितला तर तो जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील मित्रांनो आपण जर संख्या बघितली तर जी पात्र गावांची संख्या आहे ती आहे 161 गाव हे पीक विम्यासाठी पात्र झाले आहे आणि तिथली अनिवार्य जी आहे ती आहे 47. त्यानंतर जर बघितलं आपण तर ते आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामधील सुद्धा 91 गाव हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनिवार्य जी आहे ती आहे 47. त्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा जर बघितला तर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याची जर अनिवार्य बघितली म्हणजे नांदेड जिल्ह्याची अनिवार्य आहे 47 आणि पात्र जर गावांची संख्या आपण बघितली तर ती आहे 114 गाव हे पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या जिल्ह्याकडे गेलो तर पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील 73 गाव हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत आणि तेथील अनिवार्य जी आहे ती आहे 47. त्याच्यानंतर जर आपण पुढील जिल्हा बघितला तर तो आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याचे गाव पात्र जर बघितलं आपण तर ते आहे 120 गाव हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि तेथील अनिवार्य जर बघितली तर तेथील अनिवार्य आहे 47. त्याच्यानंतर जर जिल्हा जर बघितला आपण तो आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील सुमारे 112 गाव बघू शकता तुम्ही. 112 गाव हे पात्र झालेले आहेत आणि त्यांची जी अनिवार्य आहे ती आहे 47. त्याच्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर तो जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील 146 गाव हे पात्र झालेले आहेत आणि तेथील अनिवार्य जी आहे ती आहे 47. त्याच्यानंतरचा जर आपण जिल्हा बघितला तो आहे कोल्हापूर. कोल्हापूरमधील जे पीक विम्यासाठी पात्र असलेले गाव आहे ते आहे 73 आणि तेथील जे अनिवार्य आहे ती आहे 47. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला पहिले जो होता पूर्वी औरंगाबाद, आताचा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरमधील 119 गाव हे पात्र झालेले आहेत आणि तेथील जर अनिवार्य बघितली तर ती आहे 48. त्याच्यानंतर बघितलं तर मित्रांनो आपण हे बघितली मित्रांनो ही होती माहिती, गावानिहाय माहिती. एवढे गाव पीक विम्यासाठी आता पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता यवतमाळसुद्धा, यवतमाळमधील सुमारे 161 गाव आणि तेथील अनिवार्य आहे 47. हे संपूर्ण गाव आता पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. ही गावानिहाय यादी आहे. हा पहिला टप्पा पडलेला आहे. याच्यानंतर जसा दुसरा टप्पा येईल तशी आपण सविस्तर माहिती पुढे सुद्धा बघणार आहोत. जसा दुसरा टप्पा आला की आम्ही तुम्हाला माहिती व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहोत. तर आता या सर्व जिल्ह्यातील गावांना सरसकट पीक विम्याची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट DBTद्वारे ही जमा होणार आहे. म्हणजे ना कोणत्या एजंटचं काम काय नाही, डायरेक्ट सरकार तिथून पैसे टाकणार, ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार. ना काही